हरि ओम हरि ओम हरि ओम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, श्री आद्य शंकराचार्य भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गेल्या 6 दिवसांपासून अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आपण श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. आज आपल्या कथेचा शेवटचा दिवस आहे. वस्तुतः भागवत हे कधी संपणारं नसतं. भागवतामध्ये एवढे तत्त्वज्ञानाच्या गोष्टी आहेत की त्या 7 दिवसांमध्ये संपतील असं नाही. श्रीमद भागवत हे म्हणजे साक्षात भगवान विष्णूंची एक वाङ्मय मूर्ती आहे असं सांगितलेलं आहे. एवढंच कशाला, भागवतामध्ये 12 स्कंध आहेत. तर 12 स्कंधामध्ये कुठला भगवंताचा अवयव म्हणजे कुठला स्कंध आहे याचं वर्णन आहे. भागवतामध्ये 12 स्कंध, 335 अध्याय आहेत, 18,000 श्लोक आहेत. असं वर्णन आहे. पादौ तु प्रथमस्कंधः, जे भगवंताचे 2 पाय म्हणजे पहिला स्कंध आहे. द्वितीयो जानुनी स्मृतः, गुडघे म्हणजे द्वितीय स्कंद आहे. तृतीय सक्थिनी ज्ञेयः, मांडी म्हणजे तृतीय स्कंद आहे. चतुर्थः कटिरुच्यते, कंबर म्हणजे चौथा स्कंद आहे. नाभिंतु पंचमं विद्यात, पंचम स्कंद म्हणजे भगवंताची नाभी आहे. हृदयं षष्ठ ईरितः, हृदय म्हणजे षष्ठ स्कंद आहे. सप्तमस्तु उरः प्रोक्तः, अष्टमः कंठ उच्यते. स्कंधौ तु नवमस्कंधः, नवमस्कंद म्हणजे भगवंताचे 2 खांदे आहेत. दशमो मुखमीरितम, एकादशस्तूत्तमांगम, द्वादशो ब्रह्मरंद्रकम, एवं भागवतं शास्त्रम विष्णुमूर्ती प्रकीर्तितम. अशा प्रकारे हे भागवत शास्त्र आहे.
काल आपण थोडक्यामध्ये एकादशी स्कंधातील काही कथाभाग पाहत होतो. त्याच्यामध्ये उद्धव आणि गोपालकृष्ण यांचा संवाद पाहत आहोत. उद्धवांनी गोपालकृष्णांना 35 प्रश्न विचारलेत. त्याच्यातील काल आपण काही बघितले. पंडित कोण, मूर्ख कोण, त्याच्यानंतर खरं धैर्य म्हणजे काय आहे, शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, खरं शौर्य म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, इत्यादी प्रश्न आपण काल बघितले. आता आज आपल्याला त्याच्या पुढून बघायचं आहे. वस्तुतः आजच्या प्रवचनाचा थोडा आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 4:45 पर्यंत किंवा 4:30 पर्यंत कालचा राहिलेला थोडक्यात विषय आणि पूज्य स्वामीजींची आज्ञा आहे की त्यांनी जी कथा सांगितलेली आहे ती थोडी मागे राहिलेली आहे. तर त्यांनी मला अशी आज्ञा दिलेली आहे कि सुदर्शन जी आगे का 11 स्कंद तक आप आज सुना दीजिए. त्याच्यामुळं जवळपास 4:30 पासून 4:15 पर्यंत खूप सांगायचं त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे काल कुठं गोवर्धन लीला झाली आहे तिथून ते पार सुदाम चरित्रापर्यंत जायचे. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. खूप सुंदर सुंदर प्रश्न विचारलेले आहेत बरं. त्याच्यामध्ये एक, आता सगळे तर प्रश्न होणार नाहीत, पण मला जे खूप आवडलेत ते मी 1-2-3 आज सांगतो आणि आपल्या भागवताकडे वळूयात. उद्धवांनी गोपालकृष्णांना प्रश्न केलेला आहे की ऋत म्हणजे काय. तर भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे ऋतंच सुनृता वाणी. ऋत म्हणजे काय की वाणीने कसं बोलावं, सत्य आणि मित म्हणजे थोडं असं बोलणं म्हणजेच ऋत या शब्दाचा अर्थ आहे. आपल्याकडे बोलावं कसं याच्यासाठी अनेक नियम घालून दिलेले आहेत. कसं आहे बघा, सगळं बोलण्यावरच आहे की नाही. माणसाची वाणी बिघडली. एका सुभाषितकाराने खूप सुंदर सांगितलंय, वांग माधुर्यात सर्व लोक प्रियत्वम, वाक् पारुष्यात चोपकारोपि नष्टः, किंवा लोके कोकिलेन प्रदत्तम किंवा लोके गर्दभस्यापराधः. याचा अर्थ सांगतो. वांग माधुर्यात सर्व लोक प्रियत्वम, वाणी जर आपली चांगली असेल तर म्हणले सगळे लोक आपल्याला नीट बोलतात, आपल्याला प्रिय होतात. पण वाक् पारुष्यात, वाणी जर वाईट असेल तर म्हणले चोपकारोपि नष्टः, केलेला उपकार सुद्धा माणूस विसरून जातो म्हणे. वाणी गोड पाहिजे. आणि त्याला उदाहरण कुठलं दिलंय, किंवा लोके कोकिलेन प्रदत्तम, म्हणले तुम्हाला कोकिळेनं असं काय दिलंय की तुम्ही कोकिळेला चांगलं म्हणता, आणि किंवा लोके गर्दभस्यापराधः, तुम्ही गाढवाने तुमचा काय अपराध केला की त्याला तुम्ही वाईट म्हणता. बोलणं, आवाज. म्हणून माऊलींनी सांगितलंय बघा कसं बोलावं. साच आणि एक विशेषण दिले मवाळ, मितुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कमी बोलावं. पण कसं आहे माहिती आहे का, बरेच जण कमी पण बोलतात. पण माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये पुढे मितुले परी रसाळ हा शब्द का टाकला याचा विचार करा. मितुले म्हणजे कमी बोला, पण रसाळ हा एक शब्द टाकलाय. याचं कारण काय तुम्हाला सांगतो, एक उदाहरणाने सांगतो म्हणजे लक्षात येईल. असं म्हणतात की एकदा जावई बापू सासरवाडीला गेले आणि आता काहीतरी तसं त्यांच्या घरी काही काम नव्हतं, पण तिथं जवळ कुठंतरी काम होतं. मग आता मुक्कामाला कुठं जायचं म्हणून चला सासूच्या घरी जाऊयात. रात्री गेले. असं म्हणतात नेमकं त्या दिवशी
त्या सासूच्या घरी म्हणे ते BCची मीटिंग होती आणि आता मग ते सगळ्या बायका वगैरे जमल्या आणि ते आता मीटिंग झाली की नंतर एक कार्यक्रम असतो. वेगवेगळे पदार्थ आणले खायला, समोसे हे ते खूप काही काही आणलं आणि मग ते सगळ्यांनी खाल्लं एकत्र येऊन. असं म्हणतात ते थोडं उरलं होतं. खूप छान होतं. एवढे पदार्थ आणले होते. जावई बापू अचानक घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी ते खाल्लं. नाही एवढं मोठं त्या सासूबाईंनी सगळं असलेलं खायला दिलं. जावायला आनंद झाला. म्हणे वा, न सांगता आलो तरीसुद्धा एवढं खायला मिळालं. त्याला आनंद झाला. सासूबाई काही बोलल्या नाहीत. पुढच्या दिवशी निघताना सासूबाई म्हणाल्या, जावई बापू काल आलात ते खरंच खूप छान झालं बरं. तुम्हाला सांगते आम्ही एवढं अन्न आणलं होतं, जर तुम्ही आला नसतात ना हे सगळं मी कुत्र्याला घालणार होते. आता मला सांगा त्या जावयाला ते अन्न किती गोड लागलं असेल. आता सासू बोलली थोडंच, मितुले, पण रसाळ आहे का? काही जण रसाळ बोलतात, पण त्याचाही मला सांगा, पत्नीनं पतीला गोड बोलून सांगितलं, अहो थोडे भांडे घासा ना. गोड बोलली, पण या बोलण्याला तरी अर्थ आहे का? विनाकारण भांडण लावणं आपल्या बोलण्यातून हे एक मोठा दोष आहे. म्हणून बोलावं कसं, ऋतंच सुनृता वाणी, सत्य आणि मित म्हणजे थोडकं बोलावं. म्हणून आपल्याकडे एक सगळ्यांना पाठांतरित सुभाषित आहे बघा, मौनेच कलहो नास्ती. जास्त जर नाहीतर मग एकतर काय होतं, जास्त बोललं ना तर आपल्याला माणसं किंमत देत नाही. हे काय सारखं बडबड करत असते, जाऊ द्या. सत्य बोलणं आणि थोडं बोलणं याला ऋत म्हणा. पुढे गोपालकृष्णांना त्यांनी प्रश्न केलेला आहे की खरं धन काय आहे. तर भगवंताने उत्तर दिलेलं आहे, धर्म इष्टं धनं नृणाम. खरं धन काय आहे तर धर्माने वागणं हेच खरं धन आहे. भागवताच्या महात्म्यामध्ये गोकर्णाने आपल्या वडिलांना म्हणजे आत्मदेवाला 2 श्लोकामध्ये उपदेश दिलेला आहे बघा. पहिला श्लोक, देहे स्थिमांस रुधिरे विमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुंच पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठः. एक. आणि दुसरा श्लोक आहे, धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि कामतृष्णाम् अन्यस्य दोष गुणचिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमोहो नितरां पिबत्वम्. उपदेशाची सुरुवात केलेली आहे, धर्मं भजस्व सततं, धर्माने आचरण करा. भगवंताने गीतेमध्ये कित्येक ठिकाणी सांगितले, हो तुम्ही धर्म सोडू नका, तुम्ही धर्म सोडू नका, कित्येक ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडा जरी आपल्याकडून धर्म घडला, मग त्याच्यासाठी एवढे तीर्थयात्राच केल्या पाहिजेत किंवा एवढे वाऱ्याच केल्या पाहिजेत ते करू नका असं नाही, पण एवढंच केलं पाहिजे असं नाही आहे. शास्त्रकारांनी सांगितलं, स्वल्पमप्यस्य, छोटा केलेला धर्म तुम्हाला कधी मोठ्या संकटातून बाजूला कडेल हे सांगता येणार नाही. स्कंद पुराणामध्ये अशी कथा आहे की म्हणे एक राजा आणि एक राणी आनंदाने राहायचे. त्या राणीला पूर्वजन्म आठवायचा म्हणे, तिला सगळं आठवायचं मागच्या जन्मातलं. एके दिवशी त्या राजाने विचारलं राणीला, काय ग म्हणे तुला पूर्वजन्म आठवत जर असेल तर मला एक सांग, आपण असं काय पुण्य केलंय की त्या पुण्याच्या प्रभावाने आज आपण या जन्मामध्ये राजा आणि राणी झालो. त्या राणीने सगळं बघितलं आणि सांगितलं, महाराज सांगू आपण मागच्या जन्मात कोण होतो, काय पुण्य केलं सांग. त्या राणीने सांगितलं, मागच्या जन्मामध्ये तुम्ही उंदीर होता तर मी मांजर होते म्हणे.
राजाने प्रश्न केला, अरे मग उंदीर आणि मांजर त्याचा राजाचा काय संबंध? ऐका म्हणे, काय झालं होतं, एकदा एक महादेवाचं मंदिर होतं आणि तिथं एक बाहेर दिवा लावलेला होता. पूर्वी ते दगडी दिवे असायचे बघा. आणि नेमकं रात्री तुम्ही त्या दिव्यातली वात खायला गेलात म्हणे, म्हणजे उंदीर. आणि नेमकं मी तुम्हाला बघितलं, म्हणजे मांजरीने बघितलं आणि त्या उंदरावर झडप घातली, पण तुम्ही माझ्या हातून निसटून गेलात म्हणे, एका बेळात जाऊन लपलात समोर. आणि नेमकं जाताना उडी मारताना ती वात थोडी शांत होत आलेली होती, तुमच्याकडून ती पुढे केल्या गेली म्हणे. बरं. आणि मी काय केलं, तुम्ही त्या बिळातून 1 तासानं नाही, 2 तासांनी नाही, 3 तासांनी कधीतरी बाहेर येताल, त्यासाठी मी वाट बघत बसली म्हणे तिथंच. आणि तुम्ही काय केलं, मांजर कधीतरी निघून जाईल, मला ती पुन्हा वात खायला मिळेल आणि त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा रात्रभर जागे राहिलात म्हणे. ह्याच ह्याच्याने आपण उंदीर राजा आणि राणी झालो. तिला कळत नाही असं कसं काय. राणीने सांगितलं, काय आहे म्हणे, त्या दिवशी आपल्याकडून 2 धर्म घडले. कुठले? तुम्ही उडी मारताना शांत होत असलेली वात पुढे झाली आणि एकमेकांना खाण्याच्या नादामध्ये, तुम्ही वात खाण्याच्या नादामध्ये, मी तुम्हाला खाण्याच्या नादामध्ये आपलं रात्रभर जागरण घडलं. तो दिवस होता म्हणले शिवरात्रीचा. तेवढ्याच्या पुण्याच्या प्रभावानं आपण आज राजा आणि राणी झालो. मी हे का सांगतोय, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. आणि अशा एक कथा नाही आहेत. आपण शिवपुराण वाचलेलं असेल, शिवपुराणाच्या अगदी सुरुवातीला गुणनिधीची कथा आहे बघा, सृष्टीखंडामध्ये. मी पूर्ण कथा सांगणार नाही, परंतु थोड्याशा धर्माने उद्धार कसा होतो ते बघा. त्या गुणनिधीचं पूर्वचरित्र वेगळं आहे. त्याने वाईट वाईट कर्म केलेले आहेत, खोटं बोललेलं आहे, चोऱ्या केलेल्या आहेत, घरच्यांनी त्याला हाकलून दिलेला आहे, तो वनामध्ये गेलेला आहे. आता वनामध्ये खायला त्याला काही नाही आहे. मग आता काय करायचं. एके दिवशी असं झाडाखाली बसला, रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर विचार करू लागला की 2-3 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कण नाही, काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणे नेमकं तिथं काही शिवभक्त भगवंताची पूजा करायला आले होते. तिथे एक जवळ मंदिर होतं. त्यांनी पूजा केली, नैवेद्य दाखवला त्या लोकांनी, भक्तांनी. आणि आता थोड्या वेळाने नैवेद्य खायचा, तात्पुरतं थोडं बाजूला झोपले म्हणे. ह्या गुणनिधीने ते बघितलं की यांनी नैवेद्य दाखवलेला आहे, तो नैवेद्य आपल्याला खाता येईल का ते आपण बघावं. गेला. असं म्हणतात की सगळे झोपलेले होते, परंतु योगायोगानं रात्र होती. मग आता नैवेद्य कुठं ठेवलं आहे ते दिसत नाही आहे. बरं, दिवा तिथं शांत झालेला आहे, दिव्यामध्ये तेल आहे पण वातच दिसत नाही आहे. काय करायचं. त्या गुणनिधीच्या हातावर, आपल्या शरीरावर एक जुनं फाटकं तुटकं एक असं उपरणं होतं म्हणे. त्या उपरणं असं थोडं फाडलं, त्याची एक वात तयार केली, ते त्या तेलामध्ये बुडवून त्या उपरण्याच्या त्या ह्याच्याने तो दिवा लावला आणि त्याला मग तो प्रकाश झाला, नैवेद्य दिसला, त्याने तो खाल्ला. पण तो पकडल्या गेला, त्याला तिथं मारल्या पण गेलं. ते सगळं जाऊ द्या. आता बघा, ती जी वात त्यांनी लावली उपरण्याने, पुढे जाऊन तोच कुबेर झालेला आहे, असं वर्णन आहे शिवपुराणात. भगवान शिवशंकरांना कैलास पर्वतावर आणलं कोणी, तर कुबेराने. म्हणजे हे एवढं सामर्थ्य त्या पापी असणाऱ्या गुणनिधीला किती धर्माने प्राप्त झालं. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. त्याच्यामुळं दररोज 1 विष्णू सहस्त्रनामाचा पाठ किती वेळ लागतो. कितीही वाचायला अवघड ज्याला जातंय, कमीत कमी 15 मिनिटाच्या वर तर लागत नाही. दररोज संध्याकाळी फक्त अर्धा तास हरिपाठ, किती वेळ लागतो. काहीच नाही. आपण जर कोणाचा अनुग्रह घेतलेला असेल तर त्यांनी जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा थोडा जप, दिवसातून 5 मिनिट जरी आपण जर धर्मासाठी दिले
तर कशी चित्तशुद्धी होईल आणि कसं आपल्याला तत्त्वज्ञान होईल हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून मग सगळ्यात मोठं धन कुठलं आहे तर म्हणले धर्म. याचं कारण असं आहे की हे इथलं जे धन आहे, शास्त्रकारांनी आपल्या सर्वांना माहीत आहे की काय काय कुठं राहतं हे सांगत असताना असं सांगितलेलं आहे की व्यवहारातलं जे धन आहे ते कुठं राहतं, धनाने भूमौ. आपण गेल्यानंतर, आपला मृत्यू झाल्यानंतर धन हे इथंच असतं. म्हणले आमच्याकडे भरपूर आम्ही पशु जमा केलेले आहेत, पण ते सुद्धा कुठपर्यंत, पशवश्च गोष्ठे, तुमच्या गोठ्यामध्येच ते राहणार आहेत. म्हणले तुम्ही ज्याला माझी पत्नी म्हणता ती पत्नी कुठपर्यंत, भार्या गृहद्वारी. एवढे माझे लोक माझ्या ओळखीचे हे कुठपर्यंत, म्हणले जनस्मशाने. एवढंच कशाला, तुम्ही ज्याला माझा देह करत आहात तो देह कुठपर्यंत. त्यांनी सांगितलं देहश्चितायाम, तुमच्या चितेपर्यंत देह आहे. मग पुढचा प्रवास कसा आहे, कर्मानुगो गच्छति जीव एकहा. आपल्या आपल्या कर्मानुसार पुढचा त्याला प्रवास करावा लागतो. मग मला सांगा, तिथं जर आपल्याकडे धन म्हणजे कुठलं, पुण्यरूपी धन जर नसेल तर मग पुढे पंचमस्कंदामध्ये असे 27 नरक सांगितलेले आहेत बघा. त्या कुठल्या तरी एका नरकात मग जावं लागतं. आणि त्या नरकाच्या यातना जर बघितल्या तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, मला पारायण करताना सुद्धा ते वाचा वाटत नाहीत, एवढ्या भयानक यातना आहेत. त्याच्यामुळं खरं धन कुठलं असेल तर त्यांनी सांगितलं धर्म. धर्मो रक्षते रक्षितः. त्याच्यानंतर नरक कुठला तर त्यांनी सांगितलं नरकस्तम उन्नाह. आपल्यातील तमोगुणाची वृद्धी म्हणजेच नरक आहे. कारण तमोगुण वाढला की माणूस पुण्यकर्म करूच शकत नाही. स्वर्ग कुठला, स्वर्ग सत्वगुणोदय. आपल्यातील सत्वगुणाची वाढ होणं यालाच खरा स्वर्ग म्हटलेलं आहे. कारण सत्वगुण वाढला की मग हळूहळू त्याची धर्माकडे प्रवृत्ती होते आणि तो शेवटी मोक्षाला जातो. त्याच्यानंतर एक प्रश्न केलेला आहे, बंधू कोण. तर खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे बरं. आपल्या पाहुण्यातलं एकाचंही नाव घेतलेलं आहे त्याने, काका काकू आई वडील कोणी नाही. खरे बंधू कोण, बंधुर गुरु. सद्गुरू हे आपले बंधू आहेत म्हणे. गुकारस्त्वंधकारस्यात् रकारस्तद् विनाशकृत अंधकार विनाशित्वात गुरुरित्यभिधीयते. सद्गुरू कोणाला म्हणतात, अंधकाराचा नाश करणारेच सद्गुरू आहेत. म्हणून आपल्या सर्वांना पाठ असलेला एक श्लोक सांगतो बघा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पण याचा विचार करा की गुरु हे ब्रह्म आहेत, विष्णू आहेत, महेश आहेत, म्हणजे नेमकं काय, त्यांना असं का म्हटलं असेल. अगदी 2 मिनिटात सांगतो आणि पुढे जातो. गुरुहु ब्रह्मा, ब्रह्मदेवाचं काय काम आहे, या सृष्टीची उत्पत्ती करण्याचं कार्य हे ब्रह्मदेवाकडे आहे. बरोबर. सद्गुरू हे ब्रह्म आहेत म्हणजे काय, आपल्यातील ज्ञानाला उत्पन्न करणारे सद्गुरू आहेत, म्हणून ते ब्रह्म आहेत. गुरुहु विष्णू, विष्णूंचं कार्य काय आहे, उत्पन्न झालेल्या सृष्टीचा सांभाळ करणं हे विष्णूचं कार्य आहे. सद्गुरू हे विष्णू आहेत म्हणजे काय, त्यांनी जे ज्ञान उत्पन्न करून दिलेलं आहे त्या ज्ञानाचा सांभाळ करण्याचं काम सुद्धा सद्गुरू करतात. नुसतं ज्ञान झालं आणि नंतर गेलं, काय कामाचं आहे. गुरुर्देवो महेश्वरः, महेश्वर म्हणजे शंकर. शंकरांचं काय कार्य आहे, सगळ्याचा नाश करणं. सद्गुरू हे शंकर आहेत म्हणजे काय, आपल्यामधील अज्ञानाचा नाश करणारे ते आहेत. म्हणून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. अहो सद्गुरूंना आपण काय काय विशेषण देतो बघा ना तुम्ही. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तीम
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं विमलम अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. म्हणजे जे परब्रह्माला विशेषण आहेत, भावातीतं त्रिगुणरहितं, हे सगळे विशेषण परब्रह्माला आहेत, पण ते सगळे विशेषण सद्गुरूंना आहेत. का? माऊलींनी सांगितलं, सद्गुरू वाचोने संसारी तारक, नसेच निष्टंक आण कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदितिना. पुढे माऊली सांगतायत, अहो उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्यांची या, ज्ञानदेव म्हणे गुरूंचा मी दास, नेणे साधनाचा आण काही. ज्ञानदेव महाराजांना विचारलं की तुमचा उद्धार कशामुळे झाला? तर माऊलींनी सुद्धा एकच उत्तर दिलेलं आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. गुरुस्तवन, सद्गुरुस्तवन जे दासबोधामध्ये आहे, एक ओवी सांगतो त्याच्यातली, खूप सुंदर विषय दिलेला आहे गुरुमहिमेचा. असो जयासी मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. एवढं महात्म्य सद्गुरूंचं आहे. तुम्हाला मी साधं सांगतो, आपल्याला संसार तरुण जाणं हे जर होत नसेल तर काय करायचं? काय करायचं? ते जसं सांगतील. तुम्हाला मी एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो, जाऊ दे. असं समजा आपण यात्रेला जातो की नाही, असं समजा एक 5 जण घरातले यात्रेला निघाले, प्रयागराजला निघाले. आता मला सांगा, यात्रेला जाताना असंच निघतो का काही तयारी करतो? आमच्या लातूर जिल्ह्यात तरी थोडी तरी तयारी करावी लागते बाबा. इथं कसं आहे? तसंच आहे ना. तिकीट बुक करावे लागतात गाडीचे, त्याच्यानंतर तिथं जिथं मुक्काम करायचं आहे तिथल्या खोल्या बुक कराव्या लागतात. एवढंच कशाला, प्रवासाला जाताना भूक लागते, मग वेगवेगळ्या दशम्या घ्या, पोळ्या घ्या, हे घ्या. आणि कसं आहे, घरी एखाद्या वेळेस भूक लागत नाही, पण प्रवासाला निघालं की फार भूक लागते. त्याच्यामुळं वेगवेगळं खायला घ्या. आता बघा, घरात 5 जण आहेत, आजी आजोबा नातू, त्या म्हणजे आई आणि वडील, असे 5 जण आहेत. निघाले, सगळ्यात पहिल्यांदा एक 4 वर्षाचा मुलगा घराच्या बाहेर पडला. मग ते सगळेजण कुलप वगैरे दारं वगैरे लावू लागले. मग एकाने रस्त्याने जाणाऱ्या एकाने विचारलं, कुठं चाललात? म्हणे आम्ही प्रयागराजला चाललो. बरं, तिकीट काढले? म्हणे नाही. 4 वर्षाचा मुलगा. तिकीट काढले? म्हणे नाही. डबा घेतला? म्हणे नाही. तिथं कुठं राहणार आहेत त्याची व्यवस्था केली? म्हणे नाही. अरे मग तू काहीच केलं नाहीस तर एवढ्या आनंदाने घराच्या बाहेर का पडला पहिल्यांदा? त्या लहान मुलाने सांगितलं, मी हे काहीच केलं नाही, पण हे सगळं ज्यांनी केलंय त्या आईचा फक्त बोट धरणार आहे आणि जाणार आहे. तसं आपल्याला जर संसार तरुण जाणं कठीण असेल, काही नाही, सद्गुरूंचा एक बोट धरायचं. कबीर महाराजांचा एक दोहा आहे बघा. कबीर महाराज म्हणे, चलती चक्की देख कर दे कबीरा रोय. म्हणते एक जण असं दळू लागलं आणि कबीर महाराज अचानक रडायला सुरुवात केली. त्यांचा मुलगा कमाल, त्यांनी विचारलं, बाबा रडायला काय झालं? त्यांनी सांगितलं, काय सांगावं म्हणे, मी त्या जात्याकडे बघून रडतोय, ते दळतायत ना तिथं, त्याच्याकडे बघून रडतोय. काय झालं? त्यात काय रडायचं? तसं नाही म्हणे, तू लक्ष देऊन बघ म्हणे मुला, त्याच्यामध्ये जे जे टाकतात धान्य त्या सगळ्याचं पीठ होतंय म्हणले. 2 पाटन बीच में साबुत बचाना कोय, सगळ्यांचं पीठ होतंय. त्याच्यात रडायला काय झालं? तसं नाही म्हणे, ज्याप्रमाणे ते धान्य त्याच्यामध्ये गेल्यानंतर सगळ्याचं पीठ होते, सगळे नष्ट होत आहेत, त्याचप्रमाणे आपण सुद्धा या संसारामध्ये आलेलो आहोत, आपलं सुद्धा असंच पीठ होणार आहे. कमाल मात्र हसू लागले.
चलती चक्की देख कर हसा कमाल ठठाय. कमाल हसूला. त्या कबीर महाराजांनी विचारलं, तुला हसायला काय झालं? कमालांनी सांगितलं, बाबा तुम्ही ते पीठ सगळ्या पिठाचंच हे होतंय बघताय, धान्याचं पीठ होतंय, पण तुम्ही लक्ष दिलं नाही म्हणे. आणि काय झालं? तिथं ते खिळं असतं बघा एक आत, आणि तिथं जे धान्य जाऊन पडलेले आहेत ना म्हणे, तर त्यांचं पीठ होतंय का बघा. चलती चक्की देख कर हसा कमाल ठठाय, जो कील के सहारे रहे उसका बाल भी बाका न होय. एका वाक्यात सांगायचं झालं तर तो खिळा म्हणजे सद्गुरू आहेत. म्हणून भागवताच्या 11 स्कंदामध्ये असं वर्णन आहे की यज्ञ करण्यासाठी आपल्याकडे यज्ञ उत्पन्न करण्याचं एक प्रक्रिया आहे. अग्नी उत्पन्न करण्याचा एक आधरारणी लागतो, एक उत्तरारणी लागते, एक मंथन काष्ठ लागतं. तर म्हणले ज्ञानरूपी अग्नी जर उत्पन्न करायचा असेल तर काय करा? अधरारणी लागेल, उत्तरारणी लागेल, मंथन काष्ठ लागेल, तरच अग्नी उत्पन्न होतो. मग ज्ञानाग्नी जर उत्पन्न करायचा असेल तर अधरारणी कुठली घ्यायची? भागवतामध्ये 11 स्कंदामध्ये भगवंत सांगतायत, आचार्यो रणिराद्य स्यात्. सद्गुरू हे अधरारणी आहेत. अंतेवास्युत्तरारणी हे उत्तरारणी म्हणजे शिष्य आहेत. आणि तत्संधानम प्रवचनम, ते सद्गुरू जे सांगतील ते ऐकणं म्हणजे मंथन काष्ठ आहे. आणि अशा प्रकारे जर घुसळण झाली तर विद्या संधी सुखावहा, मग मात्र ज्ञानरूपी अग्नी उत्पन्न होतो. सद्गुरूंवर बोलण्यासारखं खूप आहे, अजून भरपूर ग्रंथ. एवढंच कशाला, 11 स्कंदामध्ये 24 गुरु आहेत. अजून सद्गुरूची आवश्यकता आहे. त्याच्यामुळं खरे बंधू कोण असा जेव्हा प्रश्न केला त्यावेळेस मात्र गोपालकृष्णांनी सांगितलं, सद्गुरू हे आपले खरे बंधू आहेत. गुरुर्ही को यो हि हितोपदेष्टा, जे आपलं हित करतील त्यांनाच सद्गुरू म्हणतात, म्हणून ते बंधू आहेत. बरं, अजून एक प्रश्न केलेला आहे, खरा लाभ काय आहे? खरा लाभ काय? तर कृष्णांनी उत्तर दिलेलं आहे, लाभो मद भक्ती वृत्तमहा, माझ्या भक्तीची प्राप्ती होणं हाच खरा लाभ आहे. भक्तीची प्राप्ती. पद्मपुराणामध्ये असं वर्णन आहे की सगळ्यात श्रीमंत कोण? पद्मपुराणात असं सांगतायत, सकल भुवनमध्ये निर्धनास्तेपि धन्याः निवसति हृदयेषां श्री हरेर भक्तिरेका, हरेरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रविशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनद्धः. सकल भुवनमध्ये, सगळ्या जगामध्ये निर्धनास्तेपि धन्याः, त्यांच्याकडे पैसे नसू द्यात तरी सुद्धा ते धन्य आहेत, ते श्रीमंत आहेत. का? निवसति हृदयेषां श्री हरेर भक्तिरेका, त्यांच्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती आहे. आणि मग जर भक्ती असेल तर काय होतं? हरिरपी निजलोकम सर्वथा तो विहाय, भगवान सुद्धा आपला वैकुंठ सोडून कुठं राहतात? प्रविशती हृदि तेषां भक्तिसूत्रोपनद्धः, त्या भगवंताच्या हृदयामध्ये भक्तिरूपी दोरीने बांधले जातात. भक्तिसूत्रोपनद्धः. कसं आहे माहिती आहे का? इथं एक मजा आहे. भगवंत जेव्हा हृदयामध्ये येतात भक्तिरूपी दोरीने ते बांधल्या जातात, पण ते बंधनात पडतात, परंतु आपली एक गाठ सोडतात. कुठली माहिती आहे? भिद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि. अज्ञानाची गाठ भगवंत हृदयात आल्याबरोबर, पण ते कधी येतील? ज्या वेळेस भक्ती असेल तेव्हा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. हो की नाही? पत्रम पुष्पम फलं तोयम
यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपरतम अश्नामी प्रयतात्मनः. भगवंत 9व्या अध्यायात सांगतात. कुठलंही कार्य करा पण त्याच्यामध्ये प्रेम असू द्या, भक्ती असू द्या. तुम्हाला घडलेली हकीकत सांगतो. आमच्या नांदेडला एक 2-4 महिन्यापूर्वी खूप मोठं लग्न केलं एकाने मुलीचं. जे एवढं मोठं लग्न की म्हणे रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी एक गाड्या दिल्या म्हणे 4 व्हीलर, जे काही प्रमुख व्यक्तींना. आणि जे दुसरे असतील त्यांनासुद्धा काही असं काही सोन्याच्या वस्तू वगैरे वगैरे त्यांनी दान केलं. जवळपास 100 गाड्या त्याने काहीतरी तमिळनाडू तिकडून कुठून तरी ते स्टेज सजवण्यासाठी त्या कमळाचे फुलं आणले होते. एवढं थाटामाटामध्ये लग्न केलं. पण लग्न झालं, 15 दिवसानंतर मुलगी घरी आली. वडिलांनी विचारलं काय झालं, काय सांगावं म्हणे तुम्हाला, तुम्ही माझं लग्न ज्याच्याशी लावून दिलेलं आहे त्या मुलाचं आधीच दुसऱ्यावर प्रेम आहे. आता मला सांगा, सगळं होतं पण त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल तर ते वाया गेलं. बघा, असं म्हणतात, मी एक खूप सुंदर एक कथा ऐकलेली आहे की म्हणे पती पत्नी एकदा बाजारात गेले. पतीचं काहीच काम नव्हतं पण पत्नीने सांगितले मला साडी घ्यायची, माझ्यासोबत चला. आता झालं, पहिल्या दुकानात गेले. मला सांगा, साडी पहिली दाखवली लगेच पसंत पडेल का? 2-3 तरी दाखवावं लागतील ना. झालं, त्याने दाखवली साड्या. म्हणजे नाही ह्या दुकानात चांगल्या नाहीत. दुसऱ्या दुकानात गेले, तिथं बघितल्या, पसंत आहेत म्हणे, ह्या सुद्धा पसंत नाहीत. तर काय करणार? अजून पुढे गेले, तिसऱ्या दुकानात म्हणे अहो ह्या साडी जी आहे ना ह्याचा रंग चांगला आहे हो म्हणे, पण कापड चांगलं नाही. दुसरी साडी बघितली, म्हणे याचा कापड चांगला आहे पण रंग चांगला नाही. नवऱ्याने सांगितलं आता ही तरी घे. त्याने सांगितलं, पत्नीने सांगितलं नाही ह्याचं सगळं चांगलं आहे म्हणे पण पदर चांगला नाही. एका दुकानात तिला अशी साडी सापडली, तिचा पदर चांगला, रंग चांगला, कापड चांगला. पतीने सांगितलं आता ही घे, पत्नीने सांगितलं ही पण नको. काय झालं? रंग चांगला आहे, कापड चांगला आहे, पदर चांगला आहे, तरी सुद्धा तू का घेत नाहीस? पत्नीने सांगितलं सगळं चांगलं आहे म्हणले पण हिचा काठ चांगला नाही आहे. तसं ज्याप्रमाणे सगळं चांगलं असून काठ चांगला नसेल तर स्त्री जसं त्या साडीचा त्याग करते, त्याप्रमाणे ज्ञान आहे, कर्म आहे, योग आहे, उपासना आहे, पण भक्तिरूपी काठ नसेल तर भगवंत त्याचा स्वीकार करत नाहीत. एकनाथ महाराजांचं चरित्र बघा तुम्ही, सगळ्या संतांचे चरित्र बघा. भक्तीच्या सामर्थ्याने किती तप त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे, कुठली लेवलपर्यंत ते गेलेले आहेत. आपल्या सर्वांना जालनापूरकर महाराज माहीत असतील. त्यांच्या चरित्रात असं वर्णन आहे की त्यांच्या एका भक्ताने, एक स्त्री होती आणि तिने असा हे केला, पण घेतला की म्हणे मला मुलगा होत नाहीये, मला जर मुलगा झाला तर म्हणे मी आमच्या गुरूंच्या डोक्यातच नारळ फोडेल. तर काय करतील काही सांगता येत नाही. तिच्या डोक्यात आलं, तिनं ते केलं. म्हणे मला मुलगा व्हावा, मी आमच्या सद्गुरूंच्या डोक्यात नारळ फोडेल, जालनापूरकर महाराजांच्या. झालं, काही काळानंतर मुलगा झाला. आता मात्र हाताश होऊन बसली. म्हणे मुलगा झाला पण आता नारळ कसं फोडायचं? मी जर त्यांच्या डोक्यात नारळ फोडलं तर त्यांचं डोकं राहील का? आता काय करायचं? आणि मग गेली महाराजांकडे. महाराज मी असं हे सांगितलं, कसं करणार आता? महाराजांनी सांगितलं काही काळजी नाही, तू हे केलंयस ना, तू घे नारळ फोड. नाही असं कसं, डोकं अपराध घडे, तू घे नारळ. त्या शिष्याने ते नारळ घेतलं आणि असे समोर महाराज बसले. तिने ते नारळ उचललं आणि असं डोक्यात फोडणार, अगदी डोक्याच्या जवळ आल्याबरोबर ते नारळ आपोआप फुटलं.
ही भक्तीची ताकद आहे. त्याच्यामुळं पद्मपुराणात असं वर्णन आहे, ज्याला भक्तीची प्राप्ती होईल स्वप्ने अपि ते कीनाशम न पश्यन्ति. कीनाश म्हणजे यम. त्याला स्वप्नामध्ये सुद्धा यमाचं दर्शन होत नाही. अशा प्रकारे भक्तीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणून खरा लाभ कुठला तर त्यांनी सांगितलं भक्तीची प्राप्ती खरा लाभ आहे. 4:45 झालेले आहेत. मला वाटते पुण्यातलं घड्याळ थोडं फास्टच पळते काही की. अजून अर्धा तास आपल्याकडे आहे. तर त्या अर्ध्या तासामध्ये स्वामीजींनी सांगितलेलं आहे की खरं तर काल त्यांनी मला सांगितलं होतं की रुक्मिणी विवाहापर्यंतच सांगा, पण आज सकाळी म्हणाले की वो सुदाम चरित्र भी आप ही सुना दीजिए, मैं तो आके एकादश स्कंद चालू करूंगा. तर तिथपर्यंत जायचं म्हणजे आपल्याला इथं थांबणं गरजेचं आहे. अजून वेगवेगळे प्रश्न आहेत. कधी योग आला तर आपण त्या प्रश्नांचं चिंतन करूयात. तर 1-2 मिनिट विषय परिवर्तन होत आहे, त्यामुळे 1-2 मिनिट नामस्मरण करूत आणि त्यानंतर भागवताकडे वळूयात. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान पिता रात्रिः शरदोत्फुल्लमल्लिकाः वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः. काल आपण भागवताचं चिंतन करत असताना गोपालकृष्णांचा जन्म झाला, ते हळूहळू मोठे झाले, त्यांनी काही बाललीला केल्या, दामोदर इत्यादी लीला झाल्या. त्यानंतर हळूहळू मोठे होत वनामध्ये जाऊ लागले, गायी चरू लागले. वनामध्ये काला केला, काल्याचं वर्णन प्रतिपादन केलं. आणि त्यानंतर आता मात्र थोडे मोठे झाले, खोड्या वाढू लागल्या. बघा, गोपाल कृष्ण यांचा जन्म कोणाकडे झालाय? वसुदेव आणि देवकी. वसुदेव हे काही नाव नाही आहे, ही एक संज्ञा आहे. वसुदेव कोणाला म्हणायचं? भागवतात वर्णन आहे, विशुद्ध सत्वम वसुदेव संज्ञितम. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, त्याला म्हणा वसुदेव. आणि देवकी, देवकी म्हणजे काय? आपल्या बुद्धीमध्ये जी देवाला धारण करते तिला म्हणा देवकी. म्हणजे बघा, जर भगवंत रूपी कृष्ण रूपी आनंद जर आपल्या जीवनामध्ये यायचा असेल तर आपलं अंतःकरण म्हणजेच आपलं मन आणि आपली बुद्धी जर शुद्ध असेल आणि त्या शुद्ध मन आणि शुद्ध बुद्धी यांचं एकत्रीकरण झालं तर कृष्णरूपी आनंद आपल्याला प्राप्त होतो. याच्या पुढे जाऊन सांगतो. गोपालकृष्णांचा जन्म झाला कारागृहात, पण ते गेले कुठं? नंदाच्या घराला. मज नेई गोकुळाला. नंदाच्या घरी गेले. नंद आणि यशोदा. म्हणून मी नेहमी सांगत असतो की पुराणांच्या कथेचा अर्थ हा आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक या तीनही पातळींवर जेव्हा आपण करूया तेव्हाच त्याचा खरा आपल्याला अर्थ कळेल. त्यांना एवढंच सांगायचं आहे का हो की
एक राजा होता, उत्तानपाद नावाचा राजा होता. त्याला 2 पत्नी होती. एकाचं नाव सुरुची होतं, एकाचं नाव सुनीती होतं, एक आवडती होती, एक नावडती. हे सांगायचं नाही आहे त्यांना. त्याच्यातला भावार्थ काय, सुरुची म्हणजे काय, सुनीती म्हणजे काय. सुनीती असेल तरच ध्रुव येतो. वेगवेगळे त्याचे भाव केलेले आहेत. तसं वसुदेव आणि देवकी यांच्याकडून भगवंत गेले नंद आणि यशोदेकडे. नंद म्हणजे काय, नंद यती लोकान इति नंदहा. जे नेहमी दुसऱ्यांना आनंद देतात त्यांना म्हणायचं नंद. आणि यशोदा, यशोदा म्हणजे काय, यशहा परस्मै ददाती इति यशोदा. जे नेहमी दुसऱ्यांना यश देते, करते आपणच पण नाही नाही तुमच्यामुळं झालं असं जे म्हणते ना, तिला म्हणायचं यशोदा. म्हणजे बघा, आपण जर नेहमी दुसऱ्यांना आनंदी ठेवलं आणि नेहमी दुसऱ्यांना जर चांगलं म्हणलं तर आपल्याकडे सुद्धा भगवंत यायला वेळ लागणार नाही. मी एक वाक्य सांगू का, आपण भगवंताकडे जाणं हे भक्तीची पहिली पायरी आहे, पण भगवंत स्वतः आपल्याकडे येणं ही भक्तीची शेवटची पायरी आहे. त्याच्यामुळं नंद आणि यशोदा यांच्याकडे भगवंत आलेले आहेत, मोठे झाले. काल आपण बघितले गोवर्धन लीला त्यांनी केली. आता हळूहळू मोठे होऊ लागले आणि मग मोठे झाल्यानंतर एका अध्यायामध्ये त्यांच्या लीला सांगत असताना एका यज्ञपत्न्यांवर त्यांनी कशी कृपा केली याचं वर्णन केलेलं आहे. बरं, असं म्हणतात की जेव्हा ते वनामध्ये गेले, अचानक सगळ्यांना भुका लागल्या. त्यांनी सांगितलं की कान्ह्या आम्हाला काहीतरी खायला दे. सगळ्यांनी सांगितलं, कृष्णाने सांगितलं आपले सगळे डबे संपलेत म्हणे. मग आता काय करायचं, इथं आजूबाजूला कोणी आहे का बघा म्हणे. तो झाडावर गेला लगेच आणि लांबून असं त्या झाडावरून त्यांनी बघितलं, एका ठिकाणी थोडं लांब असं एक धूर त्याला येताना दिसला. मग त्याने लगेच खाली उतरलं. कान्ह्या अरे तिथं धूर दिसतोय म्हणे, आणि ज्या अर्थी तिथं धूर आहे त्या अर्थी माणूस कोणीतरी असेल. बहुतेक हा त्यांचा जो सेवक हे होता, मित्र गोपाळ होता, बहुतेक नैयायिक असावा. कारण नैयायिकच असा अनुमान करतात, यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्यही. पण हा नैयायिक त्याच्या पुढचा होता. म्हणजे जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं वन्य आहे हे तर ठीक आहे, पण हा म्हणतो की जिथं जिथं वन्य आहे, जिथं जिथं अग्नी आहे तिथं तिथं माणूस पण आहे. गेला, भगवंताला सांगितलं असं असं आहे. भगवंताने सांगितलं जा म्हणे बघा काय. तिथं ते सगळे पोरं गेले, काय बघितलं, यज्ञ चालू होता. तिथं जे पंडित होते, ब्राह्मण होते, यज्ञ करू लागले. त्यांनी सांगितलं आम्हाला गोपाल कृष्ण आहेत बाजूला, त्यांना भूक लागलेली आहे, काहीतरी द्या. त्या ऋषींनी सांगितलं पळा म्हणे, तुम्हाला काही कळतंय का, आमचा यज्ञ चालू आहे, यज्ञ पूर्ण व्हायचा आहे, नैवेद्य राहिला आहे, आम्ही काही देणार नाही, जा. गेले. कृष्णाला येऊन सांगितलं, कान्ह्या काही मिळालं नाही म्हणे. त्यांच्या हातात ह्याच्या पळ्या होत्या म्हणजे त्या लाकडाच्या, मारणारच होते, आम्ही पळून आलोत. कृष्णाने सांगितलं कुणाला मागितलात म्हणे, ते मोठे मोठे दाढीवाले ऋषी बसले होते. कृष्णाने सांगितलं इथंच चुकलात म्हणे तुम्ही. मला सांगा, तुम्ही भूक लागल्या, घरी जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही दाढीवाल्याला मागता की वेणीवाल्याला? वेणीवाल्याला, आईला मागता. जा म्हणे परत, तिथं बागे त्यांच्या पत्न्या स्वयंपाक करतायत, तिथं जा. त्या पोरांनी सांगितलं कान्ह्या अरे ह्यांच्या हातात तर लाकडी पळ्या होत्या, म्हणजे ते स्वयंपाकघरात तर लाटणंच असेल त्यांच्या हातात. अरे काही नाही तुम्ही जा. तिथं गेले आणि गेल्यानंतर त्यांना सांगितलं की असं असं इथं इथं भगवंत आलेले आहेत, आम्हाला भूक लागलेली आहे, प्रसाद द्या. त्या यज्ञपत्न्यांनी सांगितलं अहो तुम्ही चला पुढे, आम्ही सगळं घेऊन येतो. सगळं ते स्वयंपाक स्वतः घेऊन गेले. असं म्हणतात की एका ब्राह्मणाला कळालं म्हणे की आपली पत्नी तिकडं जाते, तिला अडवून धरलं म्हणे, जायचं नाही. भागवतात वर्णन आहे की ती पत्नी तिथंच आपल्या शरीराचा त्याग करून ह्या पोहोचायच्या आधी तिथं जाऊन पोहोचली म्हणे. आणि नंतर ह्या ब्राह्मणांच्या लक्षात आलं की अरे आम्ही एवढं अध्ययन केलं
पण आम्हाला अजून भगवंत कळले नाहीत. परंतु ह्या बायका कशा आहेत, नासान द्विजाती संस्काराः न निवासो गुरोरोपी. अरे यांनी काही कधी द्विजाती म्हणजे उपनयन केलं नाही, कुठल्या पाठशाळेमध्ये जाऊन शिकले नाहीत, न तपो न आत्ममीमांसा, कुठलं काही तप केलं नाही, कुठली मीमांसा शास्त्र शिकलं नाही, न शौचम न क्रिया शुभाः, कुठल्या क्रिया चांगल्या क्रिया केल्या नाहीत, तरीसुद्धा यांना भगवंत मिळाले आणि आम्हाला मिळाले नाहीत. याचं कारणच काय, आमच्यामध्ये अज्ञानामुळे ज्ञानाचा गर्व झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला भगवंत कळाले नाहीत. मग काही दिवसांनी मात्र त्यांना सुद्धा भगवंताचा प्रसाद मिळाला. भगवंत एके दिवशी ठरवतात की आता रासलीला करायची. अहो खूप सुंदर 5 अध्याय आहेत, पण कसं आहे मला काल दोघं तिघं म्हणाले सुद्धा, महाराज त्याच्यामध्ये गोपीगीत येतं, कृपया तुम्ही सगळं गोपीगीत म्हणा. पण ते सगळं गोपीगीत म्हणलं तर इथंच 5:15 वाजतील पुन्हा. खूप सुंदर रासलीला सांगितलेली आहे. भगवंत तिथं रात्री यमुनेच्या काठावर आलेले आहेत. मधुर असं बासरी वाजवायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या गोपिका दुहंत्योभियुः काश्चित, त्या बासरीचा स्वर त्यांनी ऐकला आणि म्हणतात की काही जण दुहंत्या म्हणजे गाईचं दूध काढत होत्या, काही जण आपल्या पतीला जेवायला वाढत होत्या, काही जण डोळ्याला काजळ लावत होत्या म्हणे. ते स्वर ऐकले की एका डोळ्याला काजळ लावलं आणि तशीच निघाली म्हणे. व्यासांनी वर्णन केलंय त्या गोपिका कशा निघाल्या, जवलोल कुंडलाहा, म्हणजे त्यांच्या कानातले कुंडल इतके जोरजोरात हालू लागले म्हणे. ते कधी हालतात हो, दमानं चालताना हालतील का ते, इतक्या वेगाने ते निघाल्या. तिथं पोहोचल्या. गोपालकृष्णांनी विचारलं, तुम्ही इथं कशाला आलात एवढ्या रात्री, जा तुमच्या घरी परत, तुमचे पती वाट बघत असतील, असं रात्री जाऊ नये. गोपिकांनी सांगितलं, अहो काय सांगताय, आमचे घरी पती आहेत, सगळ्या जगाचे पती तुम्ही आहात, आता तुमच्याकडे आल्यानंतर आम्ही दुसरीकडे जाणार नाही. कसं आहे बघा, गोपिकांचं प्रेम, वस्तुतः या गोपिका कोण होत्या, नाथ महाराजांनी वर्णन केलंय, त्या जाण वेदगर्भेच्या श्रुती, श्रुतीरूपी नव्हे मतप्राप्ती, त्या परतल्या नेती नेती माझी सुखसंगती न पवती. त्या जाण वेदगर्भेच्या श्रुती, साक्षात श्रुती माता होत्या म्हणे. एकदा भगवंताकडे गेले आणि सांगितलं, आम्हाला तुम्हाला जाणून घ्यायचंय. भगवंताने सांगितलं, तुम्हाला असं जाणता येणार नाही म्हणले. त्या परतल्या नेती नेती, मग काय गोपिका व्हा, तुम्ही खरे अवतार घ्या, तेव्हा तुम्हाला कळलं म्हणे मी कोण आहे ते. वेदाला भगवंत कळत. माऊलींनी वर्णन केलं की नाही 15व्या अध्यायामध्ये, बहुतेक उपाधीचा ओथंबा घेऊनी श्रुती उठविती जिभा, नामरूपाचा वडंबा करती वाया. वेदाला भगवंत कळत नाही. वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, येथ सनकाधिक वेडे पिसे झाले, असं माऊलींनी वर्णन केलंय. वेद जाणो गेला पुढे मौनावला, शास्त्रकारांनी संतांनी खूप वर्णन केलेलं आहे. आपल्या सर्वांना महिम्न पाठ आहे बघा, तर महिम्नामध्ये एक श्लोक येतो बघा, अतद्व्यावृत्त्यायम चकितमभिधत्ते श्रुतिरपी. श्रुतिरपी अतद्व्यावृत्त्यायम, भगवंताचं वर्णन कसं करते, अतद्व्यावृत्तीनं, म्हणजे हे नाही हे नाही, नेती नेती नेती, आणि जे शिल्लक राहील तद ब्रह्म. त्या सगळ्या श्रुतीमाता म्हणजे या सगळ्या गोपिका आहेत. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा, कोणी सासवा झाल्या म्हणे, कोणी सुना झाल्या, कोणी लेकी झाल्या, त्या सगळ्या गोपी आहेत. आणि भगवंतावर एवढं प्रेम की जेव्हा असं म्हणतात की कबीर महाराजांकडे काही जण गेले म्हणे आणि त्यांना म्हणतायत की आम्हाला भक्ती म्हणजे काय ते सांगा कबीर महाराजांना. तर कबीर महाराजांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे, कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर. मला काय विचारतात म्हणे, प्रेम म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, तिथं काय आहे. कबीर महाराजांनी सांगितलं, एक एक खूप सुंदर वर्णन आहे बरं, ज्या जमुना के तीर एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. मला काय विचारता म्हणे प्रेम काय, तिथं जाऊन एकदा बघा तुम्हाला लक्षात येईल. म्हणून असं वर्णन आहे, ज्याचे दर्शन हे प्रयास करुनी लाभेल योग्यान प्रती
झाले कुंठित वेद सांख्य चिडले मीमांसकाना गती वेदांती भ्रमले कणाद दमले ऐसे परब्रह्म ते निहासे यमुना तटावर इथे गोपी सवे खेळले. ज्याचे दर्शन हे प्रयास करून लाभेल योग्यांप्रती. मोठ्या मोठ्या योग्यांना जो कळत नाही, झाले कुंठित वेद, वेदांना ज्याचं ज्ञान नाही, मीमांसा चिडले, मीमांसकांनी खूप प्रयत्न केला म्हणे भगवंत कसे आहेत त्यांनाही कळालं नाही म्हणून ते चिडले. परंतु असा परब्रह्म परमात्मा गोपिकांसोबत खेळला. कशासाठी? भक्ती. म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये भक्ती कशी करावी याचं उदाहरण देताना नारदांनी सुद्धा सांगितलं यथा व्रज गोपिकानाम. आणि अतिशय आनंदामध्ये रासलीला सुरू झाली. परंतु सगळ्यांना गर्व झाला आणि गर्व झाल्यामुळे मग मात्र भगवंताने ओळखलं की यांना गर्व झालाय की मी यांच्यासोबत राहतोय. त्यावेळेस भगवान अंतर्धान झाले आणि मग मात्र सगळेजण दुःखी झाले, सगळे शोध करू लागले. आणि शोध करताना मग मात्र अनेक प्रकारे शोधल्यानंतर सुद्धा भगवंत काही दिसले नाहीत. आणि मग सगळ्यांनी एकत्रित येऊन जे त्यांचं दुःख व्यक्त केलं ते म्हणजे गोपीगीत. जयति तेधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रयी जयति तेधिकं जन्मना व्रजः दयितदृश्यतां दीक्षुतावकाः त्वयि धृतासवस्त्वां विचिन्वते. त्वयि धृतासवः, आम्ही कसे आहेत? त्वयि धृतासवः, असू म्हणजे प्राण, आमचा प्राण तुझ्यामध्ये आहे असे आम्ही तुला विचिन्वते म्हणजे आम्ही हुडकतोय तुला. कुठं आहेस तू? तुला असं वाटतंय का की तू यशोदेचा मुलगा आहेस? असं समजू नको. न खलु गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मदृक. तू सगळ्या जगाचा मुलगा आहेस असं समजू नको. आम्हाला तू कुठं आहेस ते सांग. तव कथामृतम तप्त जीवितम कविभिरीडितम कल्मशापहम. खूप सुंदर असं गोपीगीत त्यांनी गायलेलं आहे. आणि मग मात्र भगवंत त्यांचा सगळा आर्त स्वर बघून भगवंत त्यांच्यासमोर प्रसन्न झाले, प्रकट झाले आणि अतिशय आनंदाने पुढे त्यांनी रासलीला केली. 5 अध्यायामध्ये रासलीलेचं वर्णन आहे. त्याच्यानंतर पुढे आता अजून कंस मारायचं राहिलं आहे ना. असं म्हणतात की कंसाच्या लक्षात आलं की आपल्याला मारणारा गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. मग आता त्याला मारायचं कसं? मग त्यांनी एक युक्ती केली. बरं काय केलं? अक्रूराला बोलवलं आणि अक्रूराला सांगितलं की तुम्ही गोकुळात जा, आपण एक यज्ञ ठेवत आहोत असं त्यांना सांगा आणि गोपाल कृष्ण बलराम इत्यादींना तुम्ही सगळेजण घेऊन या. अक्रूर निघाले. असं म्हणतात की वाटेमध्ये अक्रूर चिंतन करतायत की मी आज असं काय तप केलं असेल की आज मला गोकुळामध्ये पोहोचल्यानंतर गोपालकृष्णांचं दर्शन होणार आहे. किमया चरितम भद्रम किंतप्तम परमंतपहा. मी असं काय मोठं तप केलं असेल की आज मला भगवंत दिसणार आहेत. वस्तुतः कंसाने मला जे पाठवलंय ते माझ्यावर कंसाने उपकारच केलेत. याचं कारण असं आहे, मलाही माहिती आहे की गोपालकृष्णांनी मी का घेऊन जातोय, तर तिथं जाऊन त्यांना मारण्याचा प्लॅन चालू आहे, मारण्याची युक्ती चालू आहे, हे मलाही माहिती आहे. पण काही का होईना तिथं गेल्यानंतर मला भगवंताचं दर्शन तरी होईल. तिथं पोहोचल्यानंतर सगळे नंदबाबा इत्यादींनी त्यांचं स्वागत आदरातिथ्य सगळं केलं आणि विचारलं कशासाठी आलात. सगळं त्यांनी सांगितलं. उद्या गोपालकृष्णांना मथुरेला घेऊन जायचं आहे. वस्तुतः हा प्रसंग भागवतामध्ये इतका सुंदर रंगवलेला आहे की अक्रूर चरित्र सांगायला कमीत कमी 3 तास लागतात बघा. जेव्हा गोपिकांच्या लक्षात आलं की गोपालकृष्णांना न्यायला अक्रूर आलेले आहेत, त्यावेळेस गोपिकांची काय अवस्था आहे भागवतात वर्णन आहे. अहो विधातस्तवन क्वचित दया संयोज्य मैत्र्या प्रणयेन देहिनः. ब्रह्मदेवा तुझी काय लीला आहे, पहिल्यांदा तू आम्हाला एकत्र करतोस आणि पुन्हा तू बाजूला करतोस. वस्तुतः तो अक्रूर हा अक्रूर नाही आहे, क्रूरस्त्वम अक्रूर. अक्रूरा तू वस्तुतः क्रूर आहेस. आमच्या कान्ह्याला घेऊन जातोस. नाथ महाराजांनी ही गवळण खूप सुंदर रंग, हा प्रसंग जो आहे ना की गोपालकृष्ण जेव्हा सगळ्यांना सोडून ह्याच्यामध्ये निघाले मथुरेला, तर त्यावेळेस त्या गवळणी त्यांची अवस्था कशी आहे.
गवळणी म्हणती यशोदेला, ऐका बरं, कोठे ग सावळा का रथ शृंगारीला सांगावो मजला. यशोदा मातेला विचारतायत, हे रथ कशासाठी एवढं सज्ज केलाय हो, कोणी आलंय का, आपल्या गावात काही कार्यक्रम आहे का, हा अक्रूर उभा असे पायी ग साजरी, कशासाठी अक्रूर थांबलाय. मग बोले नंदाची अंगणी मिळाल्या गवळणी. आता मात्र यशोदा माता उत्तर देते, बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होऊनी मथुरेसी चक्रपाणी जातोगे साजणी विव्वल झाले मन वचन ऐकोनी. आपला कान्हा आता मथुरेला चाललाय. आणि मग मात्र गोपिकांचे शब्द ऐका आता. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडीला का घात करू आलासी वधेशी सकळा अक्रूरा तुझे नाम तैसीची करणी. भगवंत रथावर चढले निघाले रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी भूमी पडल्या व्रजबाळी. म्हणे त्या रथाच्या समोर पडल्या गोपिका आणि सांगितलं, जर तुम्हाला जायचंच असेल कृष्णाला घेऊन तर हा रथ आधी आमच्या अंगावरून जाईल. एवढंच कशाला, सगळ्यांनी सांभाळायचा प्रयत्न केला. कोण त्या सांभाळी नयनीच्या उदकाने भिजली धरणी. त्यांच्या अश्रूंनी सगळी पृथ्वी भिजली म्हणे. मग मात्र भगवंताला सुद्धा ते बघवणं झालं नाही आणि भगवंत अक्रूराला म्हणतायत, देव बोले अक्रूरासी वेगे हाकी रथासी या गोपींच्या शोकासी न पहावे मजसी एका जनार्दनी रथ निघोनी गेला. मग मात्र बघता बघता गोपालकृष्ण दूरपर्यंत निघून गेले, मथुरेमध्ये पोहोचले. मथुरेला गेल्यानंतर अतिशय आनंदाने मथुरा नगरीचं भगवंतांनी दर्शन केलं. आणि मग मात्र मथुरेमध्ये ज्याच्यासाठी गेले होते, पहिल्यांदा त्या कुवलया पिढाचा उद्धार केला, त्याच्यानंतर त्या रणांगणामध्ये गेले, चाणूर मुष्टिक इत्यादींचा वध केला आणि मग शेवटी मात्र कंसाचा वध केला. कंसाच्या वधानंतर गुरुगृही त्यांनी जाऊन अध्ययन केलं. त्याच्यानंतर असं म्हणतात की थोडे मोठे झाले, अध्ययन संपलं आणि मग कंसाच्या ज्या दोन मुली होत्या, म्हणजे पत्नी होत्या, त्या जरासंधाच्या मुली होत्या, अस्ति आणि प्राप्ती. अस्ति प्राप्तीचे कंसस्य दोन मुली आहेत. जरासंधाला मात्र वाईट वाटलं, या कृष्णामुळं माझ्या मुलींना वैधव्य प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी बराच वेळेस त्या जरासंधाने कृष्णांवर आक्रमण केलं. मग भगवंतांनी शेवटी सांगितलं, आता इथं राहायचं नाही. कालयवन तेवढ्याच ठिकाणी आला, मुचुकुंदाच्या द्वारा त्या कालयवनाचा नाश केला आणि मग मात्र समुद्रामध्ये द्वारका नगरी निर्माण केली. द्वारकेमध्ये अतिशय आनंदाने राहू लागले. मग शुकाचार्यांना परीक्षिताने प्रश्न केला, का हो म्हणले, मला एक सांगा, 5:05 झालेत आणि मग गोपालकृष्णांनी लग्न वगैरे काही केलंय का, आम्हाला एकदा सांगा. मग त्या शुकाचार्यांनी सांगितलं, अहो एक काय म्हणले, खूप केलेत. कसं आहे, प्रत्येक लग्नाला 1 मिनिट दिला तर 16,108. बघा आता. बलरामांचा रेवतीसोबत विवाह झाला. मग शुकाचार्यांना परीक्षिताने विचारलं, आम्ही तर असं ऐकलेलं आहे की गोपालकृष्णांनी राक्षस विधीनं विवाह केलाय, ती नेमकी कथा काय ते सांगा. आपल्याकडे धर्मसिंधूमध्ये वगैरे 8 प्रकारचे विवाह सांगितलेले आहेत. राक्षस पद्धत आहे, गांधर्व पद्धत आहे, पैशाच पद्धत आहे. मग गोपालकृष्ण तर एवढे चांगले, बल वीर पराक्रम, कशातच रूप कशातच काही कमी नाहीत, त्यांना राक्षसविधी म्हणजे पळवून न्यायचं, काय गरज पडली. मग मात्र शुकाचार्य सांगायला सुरुवात करतात, राजासीत भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान तस्य पंचा भवन पुत्रा हा कन्यैकाच्या वरानना. भीष्मक नावाचा राजा आहे, विदर्भ देशाचा अधिपती आहे, त्याला 5 पुत्र आहेत, रुक्म्यग्रज, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली. आणि एक मुलगी आहे, तिचं नाव आहे रुक्मिणी. रुक्मिणीला शिशुपालाला द्यावं अशी रुक्मीची, तिच्या भावाची इच्छा होती. पण रुक्मिणी मातेने मात्र
भगवान गोपाल कृष्णांचं रूप गुण वगैरे सगळं ऐकलेलं होतं आणि तिच्या मनामध्ये अशी इच्छा होती की माझा विवाह होईल तर फक्त आणि फक्त गोपाल कृष्णांशी. असं म्हणतात की विवाह करताना कोण कोण काय बघतं त्याची यादी दिली बरं. अगदी 2 मिनिटात सांगतो. मुलगी काय बघते लग्न करताना? कन्या वरयते रूपम. मुलगी म्हणते पोरग दिसायला कसं आहे ते बघा आधी. आई काय बघते? माता वित्तम. लाव दिसायला काय म्हणले आज आहे तसं नाही, त्याचं पॅकेज किती आहे बघा म्हणे आधी. माता वित्तम. पिता वडील काय बघतात? पिता श्रुतम. अहो पैसा काय आज आहे उद्या नाही, किंवा आज नाही उद्या येईल, पण समाजामध्ये त्याची कीर्ती कशी आहे ते बघा. त्याला नावं चांगलं, नाहीतर रस्त्याने जाताना कोणाला दिली हो मुलगी? अमुक अमुक यांना. काय तुमचं नशीब फुटलं होतं त्यांना दिली, असं म्हणणारे असलं बरं वाटेल का त्या वडिलांना? पिता श्रुतम. त्याची कीर्ती कशी आहे ते वडील बघतात. बांधवाहा, आपले बंधू सगळे काय बघतात? बांधवाहा कुलम इच्छन्ति. त्याचं कुळ कुठलं आहे, कुठल्या कुळातलं आहे. आणि दुसरे बरेच जण येतात बघा लग्नामध्ये. ते कशासाठी येतात? मिष्टान्नम इतरे जनाहा. लग्नामध्ये खायला काय ते सांगा आधी. ते पॅकेज, त्याची कीर्ती, त्याचं रूप ते तुम्ही बघा. पण यांनी मात्र रुक्मिणी मातेने हे सगळं बघितलेलं होतं. आणि मग एका ब्राह्मणाला बोलवलं आणि सुंदर अशा प्रकारे 7 श्लोकांचं एक पत्र दिलंय. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम रूपं दृशां दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्योच्युता विशति चित्तम पत्रपम मे. 7 श्लोकाचं पत्र आहे. पहिली सुरुवात दिली श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. देवा मी अजून तुम्हाला बघितलेलं नाहीये, पण श्रुत्वा गुणान ऐकलंय फक्त आता. तुम्ही कसे आहात? एक विशेषण दिलंय भुवन सुंदर. त्रिभुवनामध्ये सगळ्यात सुंदर जर कोणी असताल तर तुम्ही आहात. त्याच्यामुळं कृपया करून तुम्ही मला घेण्यासाठी या. माझा विवाह माझा भाऊ शिशुपालाशी लावून देत आहे, आणि जर तुम्ही आला नाहीत, मला सांगा एखाद्या सिंहाचा वाटा एखाद्या कोल्ह्याने न्यावा का? तसं मी तुमचा वाटा आहे शिशुपालाने मला न्यावं. जर तुम्ही आला नाहीत तर जैह्याम असून व्रतकृशान शतजन्म भिस्यात. म्हणले जर तुम्ही आला नाहीत तर या देहामध्ये मी माझा त्याग करेन, पुढचा जन्म घेईन, त्याच्यात नाही मिळाला त्याच्या पुढचा जन्म घेईन, त्याच्या पुढचा जन्म घेईन, 1000 जन्म जरी झाले तरी सुद्धा लग्न करेल ते फक्त आणि फक्त तुमच्यासोबत. झालं. पत्र दिलं. ते ब्राह्मण गेले, पत्र दिलं. आणि पत्र दिल्यानंतर गोपालकृष्णांनी सगळं ओळखलं, निघण्याची तयारी केली. वापस ते ब्राह्मण आले. त्या रुक्मिणी मातेने विचारलं त्या ब्राह्मणाला, माझं काम झालं का? काय झालं काय नाही? त्या ब्राह्मणाने सांगितलं, तुमचं काम झालेलं आहे. गोपालकृष्ण इथं येऊन सुद्धा थांबलेले आहेत. आणि मग म्हणतात त्या रुक्मिणी मातेला एवढा आनंद झाला, आता हिला काय द्यावं आणि काय नाही असं झालं. म्हणून असं वर्णन आहे भागवतामध्ये, न पश्यती ब्राह्मणाय प्रियमन्यत ननामसा. म्हणले ह्यांना तर माझं एवढं मोठं काम केलं आहे, ह्यांना काय द्यावं मला लक्षात येत नाही आहे, म्हणून शेवटी फक्त नमस्कार केला म्हणे. मला सांगा रुक्मिणी माता म्हणजे लक्ष्मीचा अवतार, साक्षात लक्ष्मीने नमस्कार केल्यावर अजून काय पाहिजे? नमस्कार केला. आणि मग भगवान गोपालकृष्ण ठरलेल्या वेळी तिथं आले. त्या पत्रात सगळं लिहिलं होतं, पत्ता, कसं यायचं, कुठं यायचं. आम्ही सगळेजण त्या लग्नाच्या आदल्या दिवशी त्या मंदिरात जातो, तिथून मग ते देवीचं मंदिर आहे पूजेला जातो, येताना असं असं करा, इथं मग ते रथ आणा, घेऊन जा, सगळं सांगितलेलं. आणि मग मात्र भगवान गोपालकृष्णांनी तसं केलं. आणि मग अतिशय आनंदाने त्या जे कोणी वाटेमध्ये आले असतील त्या सगळ्यांचा वध केला. आणि गोपालकृष्ण आणि रुक्मिणी माता आपल्या द्वारकेमध्ये जाऊन अतिशय आनंदाने त्यांचा विवाह तिथं पार पडला. हा झाला एक विवाह. आता याच्या पुढे त्या सत्यभामेचा विवाह, सेमंतक म्हणण्याची कथा येते. त्याच्यापुढे आता भरपूर लग्न आहेत. जांबवतीचा विवाह आहे, पुन्हा 16,100 ते भौमासुराच्या ह्याच्यातले आहेत. असं धरून चला की सगळ्या 16,108 गोपालकृष्णांचे विवाह झाले. आणि मग मात्र आता शुकाचार्यांना परीक्षिताने विचारलं की कृपया करून मला आता भगवंताच्या कथेपेक्षा
भगवंताच्या एखाद्या आवडत्या भक्ताची कथा सांगा. आणि मग असं म्हटल्यानंतर शुकाचार्यांनी विचारलं, का रे म्हणले, तुला भूक वगैरे लागत नाही का परीक्षिता, किती दिवस झालेत? परीक्षिताने सांगितलं, कोण म्हणते मला भूक लागत नाही? मला भूक लागते, पण न तथा बाधते. भूक लागणं वेगळं आणि त्या भुकेचा त्रास होणं वेगळं. कृपया करून मला भगवत भक्तांच्या कथा सांगा. याचं कारण असं आहे, सा वाग यया तस्य गुणान गृणीते करौच तत्कर्म करौ मनश्च स्मरेद वसंतम स्थिरजंगमेशी शृणोति तत्पुण्यकथास्य कर्णः. सा वाक तीच वाणी आहे की जी तस्य गुणान गृणीते, त्या भगवंताच्या गुणाचं गायन करते. करौच तत्कर्म करौ मनश्च, हात कुठले? जे का हात भगवंताच्या कर्मासाठी कामाला येतील. कान कुठले? जे कान भगवंताच्या कथा ऐकतील. द्वितीय स्कंदामध्ये असं वर्णन आहे की प्रत्येक अवयवाचं वर्णन आहे, तर त्याचं कानाचं सांगत असताना त्यांनी सांगितलंय, सापाला राहण्याचं बीळ आहे म्हणले हे छिद्र. म्हणजे जर तुम्ही भगवंताच्या कथा ऐकत नसाल तर. डोळे काय? भगवंताचं रूप बघत नसाल, बरहा इथे येते नयने नराणाम. म्हणले ते डोळे म्हणजे कसे आहेत? त्या मोरपिसावर डोळे असतात बघा, त्याचा काही उपयोग नाही, तसे त्याचे डोळे आहेत म्हणे. शुकाचार्यांना त्यांनी प्रार्थना केली, भगवत भक्ताचं चरित्र सांगा. आणि मग मात्र शुकाचार्य साक्षात सुदामदेवाचं चरित्र सांगायला सुरुवात करतात. असं म्हणतात की हे जे चरित्र सांगितलेलं आहे शुकाचार्यांनी, हे समाधी अवस्थेत सांगितलेलं चरित्र आहे. वासुदेवे भगवते निमग्न हृदयो ब्रवीत, समाधी अवस्थेत सांगितलेलं चरित्र आहे. कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. याच्यामध्ये सुदामाचं नाव नाही आहे. कसं वर्णन आहे? कृष्णस्यासीत सखा कश्चित, एक कृष्णाचा मित्र होता म्हणे. पण संतांनी मात्र नावाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. सुदामा आणि त्याची पत्नी सुशीला. सुदामा म्हणजे काय? शोभनम दाम यस्य सहा सुदामा, ज्याचं दोरी, दाम म्हणजे दोरी, ज्याची दोरी चांगली आहे त्याला म्हणा सुदामा. दोरी चांगली आहे म्हणजे काय? ज्याने भक्तिरूपी दोरीने भगवंतांना बांधून ठेवलेला आहे तो सुदामा. आणि सुशीला कोण आहे? शोभनम शीलम यस्याः सा सुशीला, ज्याचं शील, ज्याचं गुण चांगलं आहे तिला म्हणा सुशीला. अतिशय गरीब होते, त्यांच्या मुलांना खायला वगैरे काही मिळायचं नाही. शेवटी त्याच्या पत्नीने सांगितलं, अहो साक्षात त्रैलोक्याचा अधिपती तुमचा मित्र आहे, कृपया करा आणि तिथं त्यांना काहीतरी जाऊन मागा. सुदामदेवांनी सांगितलं, असंच जाऊ का रिकाम्या हाताने? मग काय करू? काहीतरी कसं आहे, रिक्त पाणीर्न पश्येत राजानम देवताम गुरुम. देवता सद्गुरू असतील, राजा असेल, रिकाम्या हाताने त्यांच्याकडे जाऊ नये. मग काय द्यायचं? मग या चित्वा चतुरो मुष्टीन, 4 मूठ पोहे भेटले. ते सुद्धा कसे भेटले हो? पृथक तंडुलान. थोडे भेटले, तसेच ते आपल्या फाटक्या वगैरे उपरण्यात बांधले आणि रस्त्याने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव भगवंताचं नामस्मरण करत निघाले. द्वारकेमध्ये पोहोचले. ज्यावेळेस भगवान गोपालकृष्णांच्या लक्षात आलं की कोणीतरी आलेलं आहे, द्वारपालाने जाऊन सांगितलं की कोणीतरी भेटायला आलं आहे. भगवंतांनी सांगितलं थांबायला सांगा. तसं नाही हो म्हणे, ब्राह्मण आहे. ठीक आहे ठीक आहे, 1-2 मिनिट. हे नाव सुदामा सांगते. हे शब्द ऐकले भगवंतांनी त्या सेवकाला, त्यांना बोलवा हे सुद्धा सांगितलं नाही, स्वतः धावत निघाले. चप्पल नाही पायात, काही नाही, आपल्या अंगावरचं उत्तरीय वस्त्र गळून पडलेत. तसेच ते रस्त्याने त्या महालातून निघाले. तिथं पोहोचले आणि पोहोचल्यानंतर अतिशय आलिंगन वगैरे दिलं. मग सगळे त्या सिंहासनावर बसवलं, ह्याच्यात घेऊन गेले आणि मग त्यांचे पाय धुवायला सांगितले. भगवान गोपालकृष्ण पाय धुवायला पाणी आणायला सांगतात, रुक्मिणी माता पाणी आणायला जातात. परंतु भगवंताला, भगवत भक्तांचे पाय धुण्याची एवढी घाई होती म्हणे ते पाणी आणेपर्यंत भगवंतांनी त्या सुदामदेवाचे पाय बघितले. त्यांच्या पायामध्ये मोठे मोठे काटे घुसलेले, रक्त येत होतं, चिरा पडलेल्या. आणि म्हणतात ते बघून की आपल्या स्वतःच्या अश्रूंनीच भगवंतांनी सुदामदेवाचे पाय धुतले. आणि मग थोडा वेळ झाला, चांगले कपडे वगैरे घालायला दिले, जेवण वगैरे झालं. आणि विचारलं, लग्न झालंय? म्हणे हो झाले. तुला आठवते का आपण गुरुकुलात किती मजा केली? म्हणे हो.
बरं काही आणले का? मला पत्नी लग्न झाले म्हणे. हो. मग चांगली आहे का? म्हणे हो. मग जर पत्नी चांगली असेल तर रिकाम्या हाताने तुला पाठवणार नाही, धार्मिक असेल तर. मग काय आणले सांग. तर मला सांगा, तेवढं वैभव बघितल्यावर काय त्यांनी ते पुढी काढण्याची पुरचुंडी काढणार? नाही नाही, काही नाही काही नाही असं लपू लागले. स्वयंजहार किमिदम इति पृथुक तंडुलान. भगवंताने स्वतः काढून घेत, दाखव म्हणे काय ते. आणि मग ते बघितले पोहे. हा, एक घास खाल्ला की म्हणे एक रुक्मिणी मातेला मेसेज आला, तुमचं सगळं अकाउंट खाली. भगवंताने सगळी संपत्ती सुदामदेवाला देऊन टाकली. इकडं विश्वकर्माला पाठवून सगळी सुदाम नगरी सोन्याची करून टाकली. मग लगेच रुक्मिणी मातेने हात भरला. द्वितीयाम जगधू महाददे. दुसरी मूठ खाऊ लागले. त्या रुक्मिणी मातेने हात धरला. थांबा म्हणे. काय झालं? म्हणजे तुमच्या भक्ताचा प्रसाद आहे ना, मग एकटे खाता का? आम्हालाही द्या. मग म्हणतात थोडे थोडे पोहे सगळ्यांनी खाल्ले. आता मात्र निघायची वेळ आली. भगवंताने कृष्णाने सुदामदेवाने सांगितलं, मी निघतो म्हणे आता. भगवंत म्हणाले निघा. एक मिनिट थांबा, असंच निघू नका. मग हे चांगले सोवळं वगैरे नेसले ते काढा आणि तुमचं फाटकं नेसून जा म्हणे. आपल्यासारखं एखादं असतं तर आमच्या लातूर म्हणजे मराठवाड्या भाषेत सांगू का, जळता जळणा हेला. आणि माझ्याकडून सोवळंसुद्धा काढून घेतलं. सुदामदेवाने ते देऊन टाकलं. निघताना मग आशीर्वाद द्यायला सुरुवात. एक एक पत्नी दर्शन घेऊन मग सगळ्यांना सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. मग नंतर ते लाईन काही संपायलाच तयार नाही. मग नुसतं भव भव भव. कृष्णाने बघितलं ते आणि कृष्णाने सांगितलं, तुम्ही का त्यांना परेशान करायलात म्हणे. सगळेजण एकत्र थांबा. सुदामदेवा सगळ्यांना एकदम आशीर्वाद देऊन टाकून द्या म्हणले. सौभाग्यवत्या भवत. आशीर्वाद दिला. निघाले. आणि वाटेमध्ये मात्र विचार करतायत की गोपालकृष्णांनी माझ्यावर काय मोठा उपकार केला आहे, मला काहीच दिलं नाही, याचं कारण काय असेल. जर मला काही दिलं असतं तर भगवंताने असा विचार केला असेल की त्या धनाच्या मदाने मी परमार्थातून बाजूला होईल, ही माझ्यावर त्यांनी किती मोठी कृपा केली. आणि मग तिथं आपल्या सुदाम नगरीत पोहोचले. ती सगळी नगरी बघितली. त्यांच्या लक्षात आलं की हे काय, त्यांना वाटलं मी काय परत द्वारकेत आलो काय. पण त्यांच्या पत्नीने सगळं सांगितली घडलेली हकीकत. आणि मग शेवटी भगवंताचं नामस्मरण करत ते शेवटी आपल्या परमधामाला निघून गेले. वस्तुतः सुदाम चरित्र, रासलीला, अक्रूर चरित्र हे काही अर्ध्या पाऊण तासात सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत. तरीसुद्धा हे मलाच माहिती आहे मी कसं पळवलं आहे आता ते. झालेली सेवा. आता याच्यानंतर स्वामीजी पूज्य महाराजजी आपल्याला एकादशी स्कंद सुरू करणार आहेत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. 2 दिवस 1.5 तास जरी बोललो असेल तरीसुद्धा मलासुद्धा खूप आनंद झाला. आणि अशाच प्रकारे नित्य आपल्याकडून भगवंताची सेवा, भगवंताचं चरित्र श्रवण होत राहावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा याच ठिकाणी पूज्य स्वामीजींच्या चरणी, सर्व श्रोत्यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.